महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या ताब्यात असणाऱ्या संगमनेर तालुक्यातील कवठेकमलेश्वर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सुनीता निलेश मुंजाळ यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे। सरपंच निवडीचा कार्यक्रम आज बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 ते 2 वाजेच्या दरम्यान कवठेकमलेश्वर ग्रामपंचायत कार्यालयात पार पडला। निवडणूक अधिकारी म्हणून मंडलाधिकारी मंगल डोंगरे आणि तलाठी अमोल गडाख यांनी हे काम बघितले। संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची समजली जाणारी कवठेकमलेश्वर ग्रामपंचायतच्या सदस्यपदी विराजमान असणाऱ्या सुनीता मुंजाळ मुसळे यांची आज महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉक्टर सुजितदादा विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कवठेकमलेश्वर ग्रामपंचायतचे माजी सरपंच नवनाथभाऊ जोंधळे यांच्या नेतृत्वाखाली सुनीताताई मुंजाळ उर्फ मुसळे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे। सुनीताताई मुंजाळ मुसळे यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांकडून जल्लोष करत भंडाऱ्याची उधळण करून विजयी मिरवणूक काढण्यात आली होती। यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी नवनिर्वाचित सरपंच सुनीता निलेश मुंजाळ उर्फ मुसळे यांचा सन्मान सत्कार करून ग्रामस्थांच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। याप्रसंगी माजी सरपंच नवनाथभाऊ जोंधळे, माजी सरपंच विष्णू पवार, सामाजिक कार्यकर्ते गणेश वराडे, बाबा आहेर, सचिन जोंधळे, चांगदेव जोंधळे, दादासाहेब जोंधळे, राहुल दात्रक, निलेश मुंजाळ, विनोद जोंधळे, गोरख जोंधळे, ग्रामपंचायत सदस्य नागेश यादव, वैशाली धात्रक, ज्योती जोंधळे, मोतीराम भडांगे, मीराताई भडांगे, अनिल मुंजाळ, रामनाथ मुंजाळ, कोंडाजी मुंजाळ, सोमनाथ यादव, संजय धात्रक, म्हाळू मुसळे, निवृत्ती मुसळे, काशीनाथ कांदळकर, विलास जोंधळे, लक्ष्मण जोंधळे, गंगाधर मुसळे, संजय मुसळे, अण्णासाहेब मुंजाळ, मच्छिंद्र जोंधळे, संदीप साबळे, गणेश मुसळे, अंकित मुंजाळ यांसह कवठेकमलेश्वर ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने हजर होते। महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचं मनापासून आभार मानते, कारण की त्यांनी आम्हाला साथ दिली। तसेच गावाचे सदस्यांचे मनापासून आभार मानते। जी संधी भेटली मला सरपंचपदी निवड झाली माझी, तर त्या संधीचं मी नक्की गावाच्या विकासासाठी सोनं करीन आणि गावाचा विकास करेन। गावाचे आभार मानते आणि सदस्यांचे आभार मानते। त्यांनी दिलेल्या मला संधी, ज्यांनी जी मला संधी दिली त्याचे मी सोनं नक्की करीन, एवढे बोलून मी माझी आज राज्याचे महसूल मंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्यामुळं आम्हाला गेल्या 4 वर्षापासून प्रतीक्षेत असलेला न्याय मिळाला। खरं तर आमच्या धनगर समाजासाठीच हे सीट आरक्षित झालं होतं, परंतु काही राजकारणांमुळं आम्हाला ते सरपंचपद त्यांना देता आलं नाही। तर आज खऱ्या अर्थानं राज्याचे महसूल मंत्री तथा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आमच्यावरती खूप मोठे उपकार करून आमच्या आज भगिनीला न्याय दिला आणि त्यांना आज सरपंचाच्या खुर्चीवरती बसवलं। त्याबद्दल मी साहेबांचं आणि आमच्या ग्रामपंचायतच्या कमिटीचं तसंच ग्रामस्थांचं आभार मानतो। आज या ठिकाणी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री यांच्या आधिपत्याखाली कवठेकमलेश्वर ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी सुनीताताई मुंजाळ यांची सरपंचपदी निवड झाली। त्यांना आम्ही आमच्या संगमनेर तालुक्याच्या वतीने जाऊन कवठेकमलेश्वर गावाचे तसेच आमचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी आपल्या कवठेकमलेश्वर गावच्या सरपंचपदी सुनीताताई निलेश मुंजाळ यांना सरपंचपद मिळाल्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि सगळ्यांनी चांगलं काम केलं। त्याच्यात नवनाथ भाऊ असन, नागेश असन, उदूक आमचा गोरख असन, उदूक गणेश वरडे असन, उदूक आपले राहुल भाऊ असन, दादा भाऊ, सगळ्यांनी जे काम केलं त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो आणि आता इकडून मोर असेच काम चांगलं शुभेच्छा देतो आणि थांबतो। कवठेकमलेश्वर ग्रामपंचायतची सरपंचपदी निवड झाली। सुनीताताई निलेश मुंजाळ यांची निवड झाली सरपंचपदी। त्यांना गावच्या वतीने शुभेच्छा देतो आणि नामदार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने शुभेच्छा देतो। एवढं बोलून 2 शब्द संपवतो आणि गावचा विकास इकडून पुढे चांगला करावा एवढीच विनंती।